गुड आफ्टरनून स्टुडंट. तर आज आपण मुलांना डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द अँड इलेक्ट्रिक डायपोल हे आर्टिकल बघणार आहोत. तर यामध्ये मुलांना आकृती 1.6 तुम्हाला दिसत आहे. हे दोन इलेक्ट्रिक डायपोल आहेत. ठीक आहे. आणि ही आकृती कशी आली हे आपण पुन्हा एकदा तुम्हाला काढून दाखवते. ठीक आहे. तर ह्या 1.8 ही आकृती कशी आली तर बघा, आपण इथं ए आणि बी ह्या दोन पॉईंटवर प्लस क्यू आणि मायनस क्यू असे दोन डायपोल्स काढलेले आहेत. ह्याच्यामधला सेंटर ओ कन्सिडर करू. हे अंतर एल, हे अंतर एल. ठीक आहे. दिस two dipoles, one is the plus q, another is the minus q. One is situated on point A, another is situated on point B, and this is the center, and distance OA and OB is equal to L, and AB is equal to 2L. ठीक आहे. आता मुलांनो, P म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असते. ठीक आहे. आणि ते म्हणजे काय असतं? आयदर चार्ज into distance between these two charges. ठीक है. Q into 2L is nothing but the electric dipole moment. It is denoted by P. मग ह्या डायपोलच्या जवळ एक आपण C पॉइंट कन्सिडर केला, ज्याच्यावर आपल्याला ह्या दोन्ही डायपोलमुळे निर्माण होणारं पोटेन्शियल इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. C पासून A जॉईन केला, त्याला R1 म्हणलं. C पासून B जॉईन केला, त्याला R2 म्हणलं. त्याच्यानंतर मुलांनो, ह्या ओ पासूनचं सी पर्यंतचं अंतर आपण कन्सिडर केलं, त्याला आर म्हटलं आहे. ह्याला थोडं एक्सटेंड करून घेऊ फॉर आवर सिम्प्लिसिटी. हा अँगल थीटा, हा अँगल थीटा. त्याच्यानंतर हा एल साइन थीटा आणि ही बाजू पण एल साइन थीटा. ठीक आहे. अशा प्रकारे मुलांनो, ए सी इज इक्वल टू R1, BC इज इक्वल टू R2, OC इज इक्वल टू R. ठीक आहे. तर ही आकृती आपली अशी तयार झालेली आहे. ठीक आहे. तर आता एक एक्सप्लेनेशन बघूया. ॲज शोन इन फिगर 1.8, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. कन्सिडर ए डायपोल AB consisting of a plus Q and minus Q charge separated by a distance 2L. ठीक आहे. P the electric dipole moment of magnitude P is equal to Q into 2L. हे आपण बघितलेलं आहे. डायरेक्टेड फ्रॉम मायनस Q टू प्लस Q. बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे ती मायनस Q कडून प्लस Q कडे आहे, म्हणजे इकडून इकडं आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज. सो C बी द पॉइंट. C हा पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, जो की नियर द इलेक्ट्रिक डायपोल आहे. ठीक आहे. आणि त्याचं डिस्टन्स R आहे फ्रॉम द सेंटर. आणि त्यामुळं जो काही इन्क्लाइन अँगल थीटा तयार झालेला आहे, इन्क्लाइन अँगल आहे तो थीटा तयार झालेला आहे दोन्ही डायपोलमुळे. ठीक आहे. R1 आणि R2 हे काय आहेत? दोन डिस्टन्सेस आहेत C पॉईंटपासूनचे, प्लस Q आणि मायनस Q चार्ज पासूनचे. मग पोटेन्शियल ॲट C ड्यू टू द चार्ज प्लस Q. पहिल्यांदा आता दोन्हीचं एकदाच आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही मुलांना. प्लस Q चार्जमुळं बघा, आकृती दाखवल्याप्रमाणे प्लस Q चार्ज जो एवर सिच्युएट आहे, ह्या चार्जमुळं निर्माण होणार या पॉईंटवर निर्माण होणारं जे काही पोटेन्शियल आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? V1 म्हणणार आहोत. आणि मायनस Q चार्जमुळं निर्माण होणारं पोटेन्शियल जे की इथं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याला आपण V2 म्हणणार आहोत. ठीक आहे. मग V1 इज इक्वल टू इक्वेशन काय मिळेल मुलांना? प्लस Q अपॉन 4πε0 R1. ठीक आहे. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर V2 इज इक्वल टू इक्वेशन काय मिळेल मुलांना? पोटेन्शियल ॲट C ड्यू टू द चार्ज मायनस Q ॲट B इज इक्वल टू काय? V2 इज इक्वल टू मायनस Q अपॉन 4πε0 R2. आता हे ॲप्सिलॉन 0 ही टर्म कशामुळे आलेली मुलांना? तर हा चार्जेस हे जे डायपोल्स आहेत, दोन चार्जेस प्लस Q मायनस Q, हे ठेवलेलं आहे कशामध्ये? फ्री स्पेसमध्ये. आणि त्याची परमिटिव्हिटी काय आहे?
ॲप्सिलॉन 0 आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हे दुसरं तिसरं काय नसून तर काय असतं, वर्क डन आणि चार्ज यांचा रेशो असतो. ठीक आहे. म्हणून V इज इक्वल टू W/Q असं आपण इथं म्हणू शकतो. पुन्हा VC टोटल पोटेन्शियल इज इक्वल टू V1 प्लस V2. पुन्हा VCच्या जागेवर आपण VC इज इक्वल टू V1ची व्हॅल्यू ठेवली, इथं V2ची व्हॅल्यू ठेवली इक्वेशन नंबर 1 आणि 2 च्या अनुषंगाने. ठीक आहे. म्हणून VC इज इक्वल टू Q/4πε0 कंसाच्या बाहेर काढला 1/R1 मायनस 1/R2. ठीक आहे. बाय जॉमेट्री अँड बाय युझिंग बाय जॉमेट्री R1 ची किंमत काय असेल, R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा. ठीक आहे. आणि R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया आणि बायनॉमियल थेरमचा वापर करूया. त्यावेळेस कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला मुलांना हे इक्वेशन मिळेल. कशाचं, पोटेन्शियल VC इज इक्वल टू 1/4πε0 इंटू P/R² कॉस थिटा. ठीक आहे. वेअर P इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ε0 इज द परमिटिव्हिटी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला C ह्या पॉईंटवर असणारं डायपोलमुळे मिळणारं हे जे काय आहे एक डेरिवेशन मिळालं. दुसऱ्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला VC इज इक्वल टू इक्वेशन आपण असं लिहू शकतो 1/4πε0 PR डिवायडेड बाय R. ठीक आहे. डिवायडेड मल्टिप्लाय बाय R. VC इज इक्वल टू 1/4πε0 P/R² इंटू R कॅप. हे पण इक्वेशन आपण कशाचं, पोटेन्शियलचं या पण फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. तिथं R कॅप इज इक्वल टू R/R आपण घेतलेला आहे. तर R कॅप काय आहे, युनिट वेक्टर आहे मुलांना. ह्याच्यामध्ये दोन केसेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिली केस म्हणजे पोटेन्शियल ॲट आणि ॲक्सियल पॉईंट आणि आपण सुरुवातीला शिकलो आहोत मुलांना 11वीलाच ॲक्सियल पॉईंट कोणता आणि इक्वेटोरियल पॉईंट कोणता. ठीक आहे. तिथं थिटाची किंमत काय असते, 0 किंवा 180 असते. त्याच्यामुळं V ॲक्सियल इज इक्वल टू काय किंमत मिळेल, +or-1 डिवायडेड बाय 4πε0 P/R². दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. म्हणजे ॲक्सियल पॉईंटला पोटेन्शियल आपल्याला काय मिळतं मुलांना, मॅक्झिमम मिळतं. त्याच्या उलटं पोटेन्शियल ॲट इक्वेटोरियल पॉईंट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो V इज इक्वल टू 0. म्हणजेच मिनिमम पोटेन्शियल कुठं मिळेल, इक्वेटोरियल पॉईंटला आपल्याला मिळेल. ठीक आहे. ह्याचं एक एक्झाम्पल बघूया मुलांना. ए शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल हॅज ए डायपोल मोमेंट ऑफ 1 × 10⁻⁹ सेंटीमीटर. डिटरमाइन द इलेक्ट्रिक potential due to the dipole at a point distance 0.3 meter from the center of the dipole situated on the axial line, on the equatorial line, on the line making an angle at 60 degree with the dipole axis. ठीक आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा प्रॉब्लेम वाचा आणि काय काय डाटा मिळतो आपण बघूया. ठीक आहे. सोल्युशनमध्ये आपल्याला P ची किंमत दिली आहे मुलांना. किती आहे, 1 × 10⁻⁹ कुलोम मीटर. R ची किंमत 0.3 मीटर दिलेली आहे. पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ऑन द ॲक्सियल लाईन, V ॲक्सियल काढायचं आहे आपल्याला 1/4πε0 P/R². 1/4πε0 ची किंमत आली 9 × 10⁻9 गुणिले P ची किंमत 1 × 10⁻³ R² ची किंमत 0.3चा वर्ग. ठीक आहे. V इज इक्वल टू डेसिमल न्यूमरिक वेगळे करूया. म्हणजे हे -9 + 9 एकमेकांना कटले, उरलं काय फक्त 9 भागिले 0.3चा वर्ग. 0.3चा वर्ग आहे 0.09. 9 भागिले 0.09 म्हणजे V इज इक्वल टू 100 व्होल्ट. हे उत्तर आपल्याला एचं मिळालेलं आहे. पण पोटेन्शियल ॲट ए इक्वेटोरियल पॉईंट आपल्याला माहिती आहे Vची व्हॅल्यू तिथे आपल्याला काय मिळते, 0 मिळते. कारण तिथं थिटाची किंमत ही काय असते, 90 डिग्री असते. पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ऑन ए लाईन मेकिंग ॲन अँगल थिटा ॲट 60 डिग्री विथ द डायपोल ॲक्सिस. त्याचं फॉर्म्युला आपण वेगळा वापरूया. V इज इक्वल टू 1/4πε0 इंटू P cos थिटा डिवायडेड बाय R². ठीक आहे. इथं थिटाची किंमत 60, 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁻9, P ची किंमत 1 × 10⁻³ कॉस थिटाची किंमत 60 भागिले R² 0.3चा वर्ग. ठीक आहे. डेसिमल न्यूमरिक वेगळे केल्यावर आपल्याला असं लक्षात येईल, वेगळे करायच्या आधी हे 9 ला 9 +9 -9 एकमेकांना कॅन्सल होईल. वर काय राहील, 9
आणि कॉस थिटा. कॉस 60ची किंमत असते 0.5 म्हणून 9 गुणिले 0.5 भागिले 0.3 गुणिले 0.3. मग ह्या दोघांचा गुणाकार 0.09, ह्या दोघांचा गुणाकार 4.5, ह्या दोघांचा भागाकार 50 व्होल्ट. हे सीचं उत्तर इथं आलेलं आहे. ठीक आहे. ह्या पोटेन्शियलमधलाच तिसरं आर्टिकल आपण बघणार आहोत, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस. मुलांना सिस्टीमच्या चार्जेस म्हणजे आता एक चार्ज असला, दोन चार्ज असले, आपण बघितले त्याचे दोन्ही डेरिव्हेशन. आता 2पेक्षा जास्त चार्ज ज्यावेळेस असतील मुलांना त्यावेळेस आकृती 1.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे हा Q1 नावाचा चार्ज घेतला आहे आपण, Q2 नावाचा चार्ज घेतला आहे आणि Q3 नावाचा चार्ज घेतला आहे आणि Qn नावाचा चार्ज घेतला आहे आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने येणारा रेफरन्स पॉईंट P घेतला आहे आपण. ह्या P पासूनचं Q1चं अंतर R1 घेतलं, P पासूनचं Q2चं अंतर R2 घेतलं, Q3 पासून म्हणजे Q1 पासूनचं P पर्यंतचं अंतर हे R1, Q2चं P पर्यंतचं अंतर R2, Q3चं P पर्यंतचं अंतर R3, Qnचं P पर्यंतचं अंतर Rn असं आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा, कन्सिडर ए सिस्टम ऑफ चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn at a distance R1, R2, R3 up to Rn respectively from point P. The potential V1 at point P due to the charge Q1 is given by V1 is equal to पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यानुसार आपण ह्या व्हॅल्यू ठेवूया. म्हणजे V1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 1/4πε0 इंटू Q1/R1. असेच सगळ्यांचे इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. V2 इज इक्वल टू काय येईल 1/4πε0 Q2/R2, V3 is equal to 1/4πε0 Q3/R3, Vn is equal to 1/4πε0 Qn/Rn. हे सगळे चार्जेस कशात ठेवलेले आहेत? फ्री स्पेसमध्ये, म्हणून इथं ε0 घेतलेला आहे. ठीक आहे. बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल आता ह्या सगळ्या पोटेन्शियलची गोळाबेरीज जर आपण केली तर ती गोळाबेरीज म्हणजे काय असणार आहे? सिस्टीमचं पोटेन्शियल असणार आहे. म्हणून सिस्टीमचं पोटेन्शियल आपण इथं V कन्सिडर करणार आहोत मुलांना आणि ते म्हणजेच काय असणार आहे? V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॉट 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 Vn असणार आहे. आता V1 V2च्या व्हॅल्यू ठेवा म्हणजे V इज इक्वल टू काय मिळेल 1/4πε0 Q1/R1 प्लस Q2/R2 प्लस Qn/Rn. ही जी आहे ही कॉमन आहे म्हणून हे कंसाच्या बाहेर घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यालाच आपण असंही लिहू शकतो मुलांना, V इज इक्वल टू 1/4πε0 समेशन I इज इक्वल टू 1 to a QI/R. ठीक आहे. फॉर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन समेशन शुड बी रिप्रेझेंटेड बाय इंटिग्रेशन. समेशनच्या जागी आपण इंटिग्रेशन सुद्धा इथं लिहू शकतो. दिस इज द फॉर्म्युला फॉर द पोटेन्शियल ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल बघूया मुलांना. याच्यानंतर बघा, 2 चार्जेस 5 into 10 to the power minus 8 coulomb and minus 3 into 10 to the power minus 8 coulomb are located 60 centimeter apart. At what point on the line joining the two charges is the electric potential 0? Take the potential at infinity to be 0. बघा, आकृती काढावं लागणार आहे याच्यासाठी आपल्याला मुलांना. 2 पॉईंट कन्सिडर केले, Q1 आणि Q2. Q1 इथं घेतला, Q2 इथं घेतला. ठीक आहे. आता Q1 आणि Q2चा मधला रेफरन्स पॉईंट P घेतला आपण. त्याच्यानंतर Q1ची व्हॅल्यू आहे 5 गुणिले 10⁻⁻8, Q2ची व्हॅल्यू आहे -3 गुणिले 10⁻⁻8 कुलोम. बरोबर आहे. नंतर Q1चं P पर्यंतचं अंतर x कन्सिडर केलं. ठीक आहे. नंतर Q1 आणि Q2 ह्या दोघांमधलं अंतर काय कन्सिडर केलं? 0.16 आहे, दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. मग 0.16 मीटर, 16 सेंटीमीटर दिले ना, म्हणजेच त्याचं कन्व्हर्जन झालं 16 मीटर. ते एकमेकांपासून 0.16 मीटरवर आहेत. ठीक आहे. मग हे अंतर किती झालं मुलांना? ह्याच्यातून हे वजा करायचं. बरोबर आहे. म्हणून हे अंतर किती झालं? 0.16 - x. ठीक आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग पहिली एक केस आपण कन्सिडर करूया. पहिल्या केसमध्ये आपण काय केलं आहे? V इज इक्वल टू 1/4πε0 Q1/x प्लस Q2/0.16 मायनस x, मायनस x. ठीक आहे. आता ही दुसरी व्हॅल्यू काय आहे? मायनस आहे, म्हणून दोघांच्या मध्यभागी काय आलं? व्हॅल्यू ठेवल्या आपण Q1 आणि Q2च्या, x आणि हे
एक्सची किंमत इथं मुलांना काढायची आहे, दुसरं काही करायचं नाही आपल्याला. व्हीची व्हॅल्यू त्यांनी 0 घ्या म्हणून सांगितलेलंच आहे. ठीक आहे. आणि 1/4πε0ची व्हॅल्यू आहे 9 × 10⁹ 9. ठीक आहे. आता हे गुणाकारातले भागाकारात गेल्यावर ते पण काय होणार, 0 होणार. पुढं बघूया. आता हे 5 × 10⁻8 कॉमन काढूया. ठीक आहे. त्याच्यातून 9 × 10⁻8. ठीक आहे. हे -8 मधून +8 मधून +9 मधून -8 गेले, +1 राहिला. पण हे जे काय उरते ते भागाकारात जर गेलं ह्या शून्याच्या तर काय होईल, 0 होऊन जाईल. ठीक आहे. मग उरतं काय, फक्त इथं 5 भागिले बघा 5 भागिले x -3 भागिले 0.16 - x. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर प्रॉब्लेम सोडवल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळते x = 10 सेंटीमीटर. ठीक आहे. x = काय मिळते, 10 सेंटीमीटर. ही एक केस. दुसऱ्या केसमध्ये आपण फॉर्म्युला असा घेऊ शकतो की x - 0.16. ठीक आहे. म्हणून 1/4πε0 q1/x - q2/x - 0.16 = 0. पुन्हा हे सगळं इकडे गेल्यावर 0 होईल आणि आपल्याला हे सगळं सोडवल्यावर आपल्याला x ची किंमत मिळेल 40 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे मुलांना हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांना पुढचं डेरिवेशन, पुढचं आर्टिकल, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यामध्ये 2 पॉइंट चार्जेस अँड इलेक्ट्रिक डायपोल असे 2 आर्टिकल येतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचं काय आपल्याला पाहायचे, डेफिनेशन पाहायची. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइन्ड ॲज the total amount of work done to assemble the system of charges by bringing them from the infinity to their present location. इन्फिनिटी मधून प्रेझेंट लोकेशनमध्ये एखादा चार्ज आणत असताना जी काही वर्क डन त्या चार्जकडून घडल्या जातं ते पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये त्या चार्जमध्ये सेव्ह केलं जातं, एनर्जीच्या स्वरूपामध्ये त्याच्यात सेव्ह केलं जातं. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. हा आर्टिकल आपण ऑलरेडी भरपूर वेळा आधी डिटेलमध्ये शिकलेलो आहोत, तरी आज आपण बघूया पुन्हा एकदा. तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस, 2 चार्जेस आहेत त्यावेळेस. तर आपण इथं कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस, हा ओरिजिन. ठीक आहे. इथं एक पॉईंट कन्सिडर आणि इथे एक पॉईंट कन्सिडर केला, ए आणि बी. सुरुवातीला बी पॉईंट नाही असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. Q1 नावाचा चार्ज आपण कुठून आणला, कॉन्टिन्युम म्हणून आणला आणि इथं सिच्युएट केला. सिच्युएट करत असताना मुलांना तिथं कोणताही दुसरा चार्ज नाही आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. त्यामुळे या चार्जला सिच्युएट होत असताना कोणत्याही प्रकारचं वर्क डन ह्याच्याकडून घडलं जात नाही. ठीक आहे. परंतु बी पॉईंटवर जेव्हा आपण Q2 नावाचा चार्ज कॉन्टिन्युममधून आणत असताना इथं सिच्युएट करत असताना ह्या Q2 नावाच्या चार्जकडून काय घडलं जातं, वर्क डन घडलं जातं. कारण ह्या Q1 नावाचा चार्जचं फील्डचा फोर्स ह्या Q2 नावाच्या चार्जवर पडत असतो आणि हा Q2 नावाचा चार्ज हा फोर्स काय करत असतो, एक्सपिरियन्स करत असतो. ठीक आहे. Q1चं ओरिजिनपासूनचं अंतर R1 घेतलं, Q2चं ओरिजिनपासूनचं अंतर R2 घेतलं आणि ए आणि बी Q1 Q2चं अंतर R12 या अक्षरानं इथं डिनोट, ह्या व्हेक्टरनं इथं डिनोट केलेलं आहे. आलं लक्षात मुलांना तुमच्या. तर आता आपण डेरिवेशनकडे वळूया. द चार्ज Q2 is still at infinity, that is W1 is equal to 0. This charge produces a potential in the space given by V1 is equal to 1/4πε0 into Q1/R1. इतकं पोटेन्शियल ह्या Q1 नावाच्या चार्जचं होईल, where R1 is the distance of the point A. From the origin, while bringing the charge Q2 from the infinity to the point B, work will be done by charge Q2 against the Q1. So, work done W2 is given by W2 is equal to potential at B due to the charge Q1 गुणिले into Q2.
will be equal to W2 is equal to 1/4 pi epsilon 0 into Q1 upon R12 into Q2, where AB is equal to R12. ठीक है. This work done is bringing to the two charges to their respective location is stored as a potential energy of the configuration of the two charges. ठीक है. म्हणजे this much amount of work done is saved in the two charges in the system of charges. This is called as a potential energy. That's why electrostatic potential energy is also is equal to 1/4 pi epsilon 0 into Q1 Q2 divided by R12. This is the derivation for the electrostatic potential due to the two charges in the system when no external electric field is applied on it. Understand? Then example of it, two charges of magnitude 5 nanocoulomb and -2 nanocoulomb are placed at points 2 cm, 0, 0 and 20 cm, 0, 0 in a region of space where there is a no other external field. Find the इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. काय काय दिले बघा. Q1 Q2 दिलेला आहे. Q1 काय 5 नॅनो कुलोम म्हणजे 5 गुणिले 10⁻⁹ कुलोम. Q2 इज इक्वल टू -2 नॅनो कुलोम म्हणजेच -2 × 10⁻⁹ कुलोम. ठीक आहे. म्हणजे R इज इक्वल टू 20 - 2. आरची किंमत काय येईल. ह्या 20 मधून 2 काढावे लागतील म्हणजेच 18 सेंटीमीटर म्हणजेच 18 गुणिले 10⁻⁻2 मीटर. मग U इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची आहे. मग U इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 into Q1 Q2 divided by R. U इज इक्वल टू ह्याच्याऐवजी 9 गुणिले 10⁻9 गुणिले Q1 ची व्हॅल्यू Q2 ची व्हॅल्यू भागिले R ची व्हॅल्यू. डेसिमल न्यूमरिक वेगळे करूया. 9 गुणिले 5 गुणिले -2 भागिले 18 गुणिले 10⁻9 -9 +2 म्हणजे इज इक्वल टू काय राहतील मग -5 गुणिले 10⁻7. ह्यालाच कन्वर्ट केलं तर 0.5 गुणिले 10⁻6 म्हणजेच 0.5 मायक्रो जूल इतकी एनर्जी इथं कॅल्क्युलेट झालेली आहे. होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिलेला आहे. कंपल्सरी करायचा आणि मला माझ्या पर्सनल अकाउंटवर हा प्रॉब्लेम करून पाठवायचा. त्याचा ॲन्सर पण दिलेला आहे, क्लू तुम्हाला. ठीक आहे. आणि नाही आला तरी पण सांगायचा. याचं उत्तर मी आजच रात्री तुम्हाला नाही आला तर पाठवते तुमच्या पर्सनल अकाउंटवर. ठीक आहे. ओके.